ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या बोलतात। मोठा दिलासा मिळेल, परंतु तोपर्यंत या मास्टिकने रस्ता केल्यामुळे खड्डे पडणार नाहीत आणि पूर्णपणे वाहतूक स्मूथली जाईल। वन विभागाचा देखील काही जागा त्यामुळे वन विभागाने अडथळा काही निर्माण होणार नाही। वन विभाग देखील शेवटी हा रस्ता एक्झिस्टिंग रोड आहे आणि एक्झिस्टिंग रस्त्यावर आपल्याला रोड करणं त्याला फॉरेस्ट देखील परवानगी देईल आणि येणाऱ्या ज्या काही अडचणी आहेत त्या सगळ्या दूर करून शेवटी हा पब्लिकसाठी आपण हे करतोय। मोठ्या प्रमाणावर जे आहे इथं वाहतूक कोंडी होते आहे आणि म्हणून याला प्रायोरिटी आपण देतोय की हा रस्ता चांगल्या क्वालिटीचा करायचा। असं काही दिवसांपूर्वी ज्यावेळी मे महिन्याचं त्याच वेळी रस्त्याचं काम करण्यात आलेलं होतं, मात्र आता पुन्हा 2 महिन्याचं पुन्हा काम करण्यात नाही, हा रस्ता वारंवार याच्यावर दुरुस्ती झालेली आहे, परंतु या ठिकाणी हा जो एवढा पॅच जो आहे हा पॅच इथे पाऊस देखील आणि जे पाणी आहे ते देखील या बाजूचं पाणी देखील इकडे येते आणि त्यामुळे हा रस्ता टिकत नाही। पण आता ज्या पद्धतीने आपण ग्राउटिंग केल्यानंतर खालचा बेसच मजबूत होईल आणि त्यानंतर तो DBM होईल, म्हणजे त्याच्यावर डांबर मारलं जाईल आणि लास्टला त्याच्यावर मास्टिकने केलं तर मग मास्टिक म्हणजे अगदी कॉन्क्रीट सारखंच ते मास्टिक। आणि या बातमी